रे किती वेळ आहे? अहो, 2च सीट राहिलेत. बसा बसा. बर 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 येतो जाऊन. एक नंबर. आज गावात दुष्काळ पडलाय. अय अरे किती वेळ आहे? अहो, 2च सीट राहिलेत. बसा ना आतमध्ये. हां हॅलो. अरे तू दुकानासमोर थांब ना, मी आलोच. काल सांगितलं ना तुला. अरे एकदम स्वस्त ते सोयाबीन मी घेऊन देतो ना तुला. हो थांब पाहुण्याच्या दुकानासमोर. हां मी आलो 5 मिनिटात आलो. थांब. हो थांब थांब. हो चला ना. चला ए भैया ए चला बसा चला बर. ओ ड्रायव्हर भाऊ, ओ ड्रायव्हर भाऊ, हा जरा खिडकी खाली करा ना. अहो इकडचे खिडके जाम आहेत जरा. हां ना ना. हॅलो. आपल्या दुकानावर पुन्हा एक माणूस येईल बघा सोयाबीनसाठी. काय बी कारण सांगा आणि त्याला थांबायला सांगा तिथं. आणि हॅलो, ते भाव वगैरे काही सांगू नका बरं का. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचे पैसे भेटले बस ना. बाकी मी घेतो मपली काढून. ठेवू का? या पावसाला बी काय उता आलाय कोण. जरशी कोथिंबीर बाजारात नेली असती, इकली असती, त्याचे तरी 4-2 रुपये आले असते. आई तू जास्त टेन्शन नको घेत जाऊ म्हणलं ना. डॉक्टर काय म्हणले? आपलं नशीब बी काय फुटकं आहे कोण ठाव. ते तो चुलता बी तसाच, तो मामा बी तसाच. जाऊ दे, सोयाबीन करा इतके पैसे आहेत, पुढचं पुढं पाहून घेऊ. आप्पालाच इतके पैसे लावायची गरज नव्हती. मी म्हणत होतो असं बी दिसतच होतं जातील म्हणून. डॉक्टर लोकाला काय हराम करायला, पैसे पाहिजेत खायला. मला वाटतं माझ्या दवाखान्यात ठेवलेले पैसे आत्ताच कुठे लागणार आहेत कोण. यंदाच्या उरीस होते ना तेवढे, कोणापुढं कशाला हात पसरायचे. सुख दुःख सांगून येत असते काही. अशोक नाना मायला कायच करावं काय नाही कोण. अशोक नानाला मोरल्या वर्षी देऊ सगळे पैसे त्यांचे. आणि ते तो या दवाखान्याला ठेवलेल्या पैशाचं कोणाला काही म्हणू नको. हो यंदा चांगला माल व्हायला पाहिजे बाई. पावसानं दम धरला तर बरं आहे सोयाबीन काढायला. नाही नाही, यंदा कच्चून मेहनत करू. एकदा चांगली मेहनत केली तर त्याला देणंच आहे ना. तू फक्त टेन्शन नको घेऊ. तात्याच्या पोरीचं लग्न आहे, तिला तिथं काय द्यावं लागन. जरा चुकू दे गड्या. टाइम काय झालं गड्या? हां टाईम काय? हां आता बघा 9:04 झालेत. किती? 9:04 वर झालेत. 4 मिनिटं वर झाले होय. हां बरं 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 बरं. कुठं बाजाराला का? हो
बर पिशवी लयच मोठी घेतली वा नाही नाही हा. ते सोयाबीन आणायचं आणि पेराला. सोयाबीन हा वा 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 नंबर 1 आहे बरं का सोयाबीन. तेच ना, एकदा पेरलं की टेन्शन राहत हा नाही. आणि यंदा पाऊस बी कमी सांगितला. असं आहे का? हा ते तुमच्या गावात ते टकल येतं का नाही? टक्कल हा टकले साहेब होय. हा? काय राव काही म्हणता बाबा तुम्ही त्याला. हा. काय खरं आहे त्या साहेबाचं. काय झालं? मागच्या वर्षी म्हणलं पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे. अरे तुला सांगतो आमच्या पन्हाळातून एक थेंब सुद्धा खाली पडला नाही. उलट तो आपला भांबुडबिडाचा बाबा नाही का, त्याने उलट मागच्या वर्षी कमी पाऊस सांगितला होता. आणि यंदा बाप्पा यंदा तर लय पाऊस सांगितला त्याने. त्याच्यानं यंदा सरकीच बरं राहील सांगतो तुम्हाला. तुम्ही समधी सरकीत लावणार आहे काय? एका खोड्यात लावायचं चाललं, आणि बाकी बाकी ऊस लावलेला आहे ना, त्याच्यामुळं ताण नाही म्हणलं यंदा. सरकीला लय मेहनत लागती. अं. भावगी आहे का नाही एखादा? नाही, मी एकटाच आहे. काय नाही मग दोघा बापल्याकानी मिळून करायची शेती. माग आमचे वडील वारले ना. अरे असं का? काय नाही मग तुला एक सोपं गणित सांगतो, गडी लावून टाकायचा. नाही नाही, आता एवढी महागाई वाढली आणि गड्या गुड्यानी शेती होती होय. अशी जमीन तर किती काय तुला? 2 एकर. काय नाही मग तुला एक सोपं गणित सांगतो. 2 एकरच आहे म्हणतो ना, बिनधास्त मेहनत करायची, काय टेन्शन नाही घ्यायचं लगी त्याचं. अरे पान खाऊसर थुकूस तर 2 एकरची पाळी होऊन जाईल. हा मला वाटलं लय मोठी जमीन आहे काय. काय मजाक करायला लागले राव. लई मोठी जमीन असती तर असे फाटके कपडे घालून हिंडला असतो का? अहो मोठ्या जमिनीवाले तर फाटके तुटके कपडे घालून फिरते. तुम्ही म्हणाले पण पावसाचं काही खरं नाही. पाऊस पडला तर धोधो पडेल बघा, नसता काहीच नाही पडणार. समजा उद्या पाऊस नाही पडला आणि यानं सरकी लावली, याला ना सरकीचा अख्खा खालच्या पाण्यात. हा हो तेवढं आहे. कशाला खर्च करता? आणि कमी खर्च लागतो का सरकीला? हा आता बियाणं फवारणी, हा कापूस वेचायला बाया लागतात. अहो त्याच्यापेक्षा ट्रॅक्टर आणायचं आणि सोयाबीनची पेरणी करून घ्यायची, कमी खर्चात आणि मेहनत बी कमी. हो ते हा. आहे राव. आणि हे पण कसं आहे बघा, शिल्लकचे जर पैसे असतील तर मग तुम्ही सरकी लावा. नाही नाही, शिल्लकचे काय याचे पैसे आले, पैशानी तर मोडा आणला समजा. असं मग कसं जमन? काय असुक नसो राव, माणसाजवळ पैसे पाहिजे. अहो काय असू का नसू नाही, माणसाजवळ पैसेच लागतील. आता खर्च हे मान्य आहे बरं का, हां पण उत्पन्न बी तसंच आहे मग सरकीचं. हां. आता पैशाची काव आहे, पण मग एकदा काय जर उत्पन्न झालं तर मग पैशाकडे पाहायचं कामच नाही. पण मग त्याला आधी आपल्याकडे पैसे पाहिजे. एवढं कशाला? मागच्या वेळेस एका खोड्यामध्ये सोयाबीन पेरलं आणि एका खोड्यामध्ये सरकी लावली, तर तुम्हाला सांगतो 20 ते 18 हजार सोयाबीनला उत्पन्न झालं. आणि सरकीला समजा खर्च जाऊन 30 ते 32 हजार सोयाबीनला आपलं सरकीला उत्पन्न झालं. मग आता तुम्हीच मला सांगा, सरकी फायद्याची का सोयाबीन फायद्याचं? अहो दिवसा डावळे फिरले काय, पैसे नाहीत त्याच्याकडं, कळलं का काय तुम्हाला? काही शिल्लक असेल ना काही बँकेमध्ये? नाही नाही, काय शिल्लक आली. वडिला दुखण्याच्या टायमाला सगळे पैसे दवाखान्याला गेले. त्या दवाखान्यात आम्हाला गावातलं घरी का लागलं, काहीच नाही लगेच शिल्लक आलं. असं का? नसून दे, माझ्याकडले मोठे इलाज आहे अजून. तुमच्या वावरामध्ये झाडं असतील ना अजून? झाडं होते बरं का, पण झाडासकट जेवढं इकित येईन का तेवढं इकलं आणि दवाखान्याची भरती केली. मग आता एकच पर्याय, बँकेचे पैसे. मी तुला एका माणसाकडे घेऊन जातो. बँकेचे पैसे काढले असते बरं का, पण आधीच आमच्या वावरावर बोज आहे. बरं ते जाऊ दे, तू काय कर माहिती आहे का, सोयाबीनच लाव, म्हणजे कमी खर्च लागतो त्याला. थोडे पैसे आहेत बरं का शिल्लक, हां पण म्हणलो लागते ना सुख दुखाला. अरे वा 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 वा, तेच वापरायचे ना भाई आता. आणि सुखदुःख आपल्या मनाच्या कल्पना असतात. तू टिकटॉकवर पाहत नाही का सगळ्या गोष्टी? मग ते शिल्लकचे जर वापरले तर जमतंय पा. माझ्याकडं स्वस्तात सोयाबीन, सरकीनं सगळे पैसे जातील. एकदा सरकी झाली ना तर मग येतात पुन्हा जास्तीचे पैसे. सोयाबीनला काय पुरतं रे?
अहो मागच्या वर्षी सोयाबीनला सरकी पस्तोर जास्त भाव होता. तेव्हा निवडणूक होती पाहुणे. हा. मार्केटचा बी अंदाज पाहिजे माणसाला. आधी सारखं राहिलं नाही आता. हा. आणि पुन्हा आमदार साहेबानं त्याच्या वावरात सरकी लावली आणि मला फोन लावून बोलिलं होतं काहीतरी इलेक्शनची पार्टी का काय होती. तर तेव्हा ते म्हणले की तिथं पार्टीला येई. तर तेव्हा त्या म्या पाहिलं सरकी आहे त्या वावरात. त्याच्यामुळं तू बिनधास्त सरकी लाव. नाही पण सरकीत नाही म्हणलं तरी बघा कसं आहे, पैसा आणि मेहनत जरा जास्तच लागती बघा. अवघडच आहे तुमचं. असं कसं जमन बरं? मेहनत बी कमी पाहिजे, खर्च बी कमी पाहिजे आणि उत्पन्न लय मोठं पाहिजे. आता चांदण्या पाहिजे असत्या तर रात्र तर होऊन द्यावं लागेल ना. आणि काही नाही, मेहनतीला पहिलं 50-50 एकर शेतकरी एकटा हँडल करायचा. आणि आता तुला काय नाही झालं, सलमान खान सारखा दिसतोस ना. आणि झडगं लागलं तर मग 100% नुकसान सोयाबीनची. त्याच्यामुळं तुला सांगतो यंदा सरकीच बरी पडन. जिनिंग जवळ आहे कोणी? हो हो थांबा 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 थांबा. या बरं मग, या बरं म्हणलं.